तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे GR काढा, कोर्टात अडचण असेल तर आरक्षण देताना सरसकट शब्द वापरू नका। मुंबईतून एक तर विजय यात्रा जाईल किंवा माझी प्रेत यात्रा, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। जरांगेंच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक, मात्र आडमुठेपणानं नाही तर चर्चेतून मार्ग निघू शकतो। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलकांना सल्ला। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमची सरकारची भूमिका आहे। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात वेगळा मार्ग निघू शकतो का यावरती चर्चा। कायदेशीर बाबींसंदर्भात महाधिवक्त्यांची सल्लामसलत केलेली आहे। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर विखे पाटलांची माहिती। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, उद्यापासून पाणी घेणं बंद करणार, कडक आमरण उपोषण सुरू करणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, उपसमिती कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू, संविधानानुसार निर्णय घेणार, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून आणखी एका दिवसाची परवानगी। जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस, उद्याही आंदोलन सुरू राहणार। मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं, मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही। EWS आरक्षण हे खरं मराठ्यांचं आरक्षण, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून चंद्रकांत पाटलांनी कास्ट व्हॅलिडिटी रोखल्या होत्या। चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये, जरांगेंचा इशारा। ठाकरे ब्रँड चांगला पण राज ठाकरे कुचक्या कानाचे, लोकसभेला फडणवीसांनी राज ठाकरेंचा गेम केला, विधानसभेला पोरगं पाडलं तरी त्यांची बाजू घेतात, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल।